क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकार तर नेहमीच लागतात, पण सध्या सोशल मीडियावर आइसलँड क्रिकेटने असा काही रिव्हर्स स्वीप मारलाय की थेट ICC आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क्लीन बोल्ड झालेत. या थंड देशाला एवढं गरम रोस्टिंग करायची वेळ का आली ते बघूया. सध्या 2026च्या T20 वर्ल्ड कपचं वातावरण तापलंय. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात यायला नकार दिला, तर ICCने त्यांना थेट स्पर्धेतून बाहेर काढून स्कॉटलंडला एंट्री दिली. पण आता बांगलादेशला डावलल्यामुळे पाकिस्तानने भारत विरुद्ध खेळण्यास नकार दिलाय. थोडक्यात सांगायचं तर पाकिस्तानची अवस्था त्या पाहुण्यासारखी झाली आहे जो रुसून घराबाहेर जातो पण जेवणाचे पदार्थ बघून गुपचूप पुन्हा डायनिंग टेबलवर येऊन बसतो. अशा वेळी आइसलँड क्रिकेटने जेव्हा पाकिस्तानची वर्ल्ड कप खेळावं की नाही यावरून द्विधा मनस्थिती होती, तेव्हा एक जबरदस्त ओपन लेटर लिहिलं होतं. आइसलँडने ICCला सांगितलं, बाबांनो, पाकिस्तान जर बाहेर पडलं तर आम्हाला बोलवू नका, कारण आमचे खेळाडू हे वेगवेगळ्या व्यवसायातून पुढे आलेत. आमचा कॅप्टन सध्या ओव्हनमध्ये केक बेक करण्यात व्यस्त आहे. आमचा शिप कॅप्टन जहाज चालवतोय आणि बँकर लोक बँका बुडवण्यात पुन्हा एकदा बिझी आहेत. आम्ही काही स्कॉटलँड सारखे फ्री नाही की बॅग भरली आणि निघालो. कोलंबोचे तापमान म्हणजे आमच्यासाठी फिनलँडच्या सोनाबाद सारखं आहे. आम्हाला ते सहन होणार नाही, त्यामुळे आमचा तोटा हा युगांडाचा फायदा आहे, असं म्हणत त्यांनी युगांडाला पुढे केलंय. युगांडाच्या जर्सीबद्दल बोलताना ते म्हणाले, त्यांची जर्सी एवढी चमकते की दुरूनही दिसेल, पण ज्यांना एपिलेप्सी येण्याचा त्रास आहे त्यांनी ही जर्सी न बघितलेलीच बरी. आइसलँडने जाता जाता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही टोला लगावलाय. ट्रम्प यांनी चुकून आइसलँडला ग्रीनलँड म्हटलं होतं. त्यावर आइसलँडने आमच्या ऑरेंज डाय केलेल्या नेत्याला वाटतं की आम्ही ग्रीनलँड आहोत, असं म्हणत सॉलिड फिरकी घेतली. आइसलँड क्रिकेटने जेव्हा युगांडाच्या फ्लोरोसंट जर्सीचा आणि त्यांच्या नशिबाचा उल्लेख केला, तेव्हा युगांडा क्रिकेट असोसिएशन शांत बसेल तर हे आफ्रिकन कसले. युगांडाने आइसलँडच्या त्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटलं, आमची जर्सी एवढी ब्राईट आहे कारण ती मैदानावरच आमच्या कामगिरीचं प्रतिबिंब आहे. तुम्ही बर्फात केक बेक करत बसा, आम्ही इथे इतिहास घडवायला निघालो आहोत. युगांडाने टोला लगावला की आइसलँडचे लोक कदाचित थंडीमुळे गोठले असतील. आमचे खेळाडू मैदानावर आग ओकायला तयार आहेत. पाकिस्तान खेळो वा ना खेळो, आमची तयारी फ्लोरोसेंट जर्सी इतकीच लख्ख आहे. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे युगांडाने आइसलँडचे आभार मानले. ते म्हणाले, आइसलँडच्या थंडीत बसून कोणाला तरी आमची आठवण आली, यातच आमचा विजय आहे. आता जगाला कळाले आहे की युगांडाकडे फक्त जर्सी नाही तर जिगर सुद्धा आहे. पाकिस्तानच्या वर्ल्ड कप एंट्रीबद्दल ICC अजूनही कॅल्क्युलेटर घेऊन बसली आहे, पण आइसलँड आणि युगांडाने मात्र सोशल मीडियाचा वर्ल्ड कप आधीच जिंकलाय. या दोन्ही देशांनी सिद्ध केलंय की क्रिकेटमध्ये फक्त रन्स महत्त्वाचे नसतात, तर कधी कधी टायमिंगवर मारलेला जोक जास्त प्रेक्षक खेचून आणतो. आणि हे सिद्ध करायला त्यांच्या या भन्नाट ट्विट नंतरचे एका दिवसात वाढलेले 8,000 फॉलोअर्स साक्ष देतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि अशाच क्रिकेटमधल्या पॉलिटिक्स बद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच क्रिकेट अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला.